पंतप्रधान नरेंद्र मोदी पावसाळी अधिवेशनाआधी बोलत होते। यानंतर आजची एक अतिशय मोठी बातमी 2006च्या संपूर्ण मुंबई साखळी स्फोट तपासाला मोठा धक्का बसलाय। सगळ्या दोषींची मुंबई उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे। मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज मुंबई हायकोर्टाने फिरवलाय। 11 दोषींची निर्दोष सुटका झाली आहे। खटला सुरू असतानाच्या काळामध्ये एकाचा मृत्यू झाला, त्यामुळे 19 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर सर्व आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटले। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांनी हा निर्णय दिलाय। जानेवारी महिन्यामध्ये या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता। येरवडा, नाशिक, अमरावती आणि नागपूर कारागृहातून दोषींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावलेली होती। सरकारी पक्षाने जमा केलेले पुरावे पुरेसे नाहीत, साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यालायक नाहीत, असं हायकोर्टाने म्हटलंय। त्यामुळे सरकारी पक्षाला एक अतिशय मोठा झटका आणि त्याचबरोबर एकंदरीतच या खटल्याच्या अनुषंगाने सर्वसामान्यांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण 12 दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला सविस्तर माहिती देतील। सचिन, एकंदरीत आतापर्यंत जी माहिती आपल्या हाती आलेली आहे त्या अनुसार मुंबई उच्च न्यायालयाने कोणकोणती निरीक्षणं सांगितलेली आहेत, काय कारण परंपरा सांगितलेली आहे आपल्या निर्णयामागची? कोर्टाने त्यांचा निकालचं वाचन केलं आणि त्यामध्ये जे काही साक्षी पुरावे पोलिसांकडून सादर करण्यात आले होते त्यावरच इथे मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। जे पोलिसांचे ATSचे जे साक्षीदार होते त्यामध्ये प्रामुख्याने जे ट्रेनमधले जे प्रवासी होते, सहप्रवासी होते, जखमी होते त्यांचा समावेश होता। त्यासोबतच आरोपींनी ज्या टॅक्सीमधून प्रवास केलेला होता त्या टॅक्सी चालकांचा देखील साक्षीदारांमध्ये समावेश होता। मात्र तब्बल 100 दिवसानंतर त्यांची साक्ष नोंदवण्यात आली। त्यामुळे 100 दिवसानंतर ट्रेनमधील प्रवासी असेल, टॅक्सी चालक असेल, तो आरोपीला ओळखू शकेल का, यावरून उच्च न्यायालयाने जे साक्षीदार होते त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। एवढंच नव्हे तर आरोपींकडून ATSने डेटोनेटर जप्त केले होते, त्यांच्याकडून बंदुका जप्त करण्यात आल्या होत्या आणि काही नकाशे देखील जप्त करण्यात आले होते। मात्र यांचा गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा इकडे कोर्टाने निर्वाळा केलेला आहे, कारण नेमका बॉम्ब कोणता होता, कोणती स्फोटकं आणि कसा नेमका तो ब्लास्ट झाला या संदर्भातच ATSने स्पष्टोक्ती दिलं नसल्याचं इकडे कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यासोबतच जे काही पुरावे एकंदरच ATS कडून सादर करण्यात आले होते त्या सगळ्यांवरतीच मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि सगळ्या 12 आरोपींची इथे निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। त्यामुळे नक्कीच हा ATSच्या तपासावरती मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। आता या निकालाची जी प्रत असेल त्याची प्रतीक्षा खरं तर तपास यंत्रणांना आहे, कारण त्याचा अभ्यास केल्यानंतर ही निकालाची प्रत सचिन जेव्हा हातात येईल तेव्हा आणखीन यातले तपशील कळतील। पण तूर्तास नक्की कोणकोणती निरीक्षणं नोंदवलेली आहेत उच्च न्यायालयाने याच्यावर आपण एक नजर टाकूया। साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे। तसंच स्फोटांच्या 100 दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे असं सुद्धा हायकोर्टाने निरीक्षण नोंदवलंय। स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलं असा एक महत्त्वाचा मोठा ठपका ठेवण्यात आलाय। बॉम्बच माहीत नाही तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना काहीही अर्थ नाही असं स्पष्टपणे हायकोर्टाने सांगितलंय आणि याच आधारांवरती आता या दोषींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊयात। सचिन, अगदी जे महत्त्वाचे बेसिक असे पुरावे गरजेचे असतात त्याच्या बाबतीतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, परंतु त्यामुळे आता 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा जी मिळालेली होती तो पूर्णपणे आता निर्णय उलटा झालाय असं आपल्याला म्हणायला लागेल। आता या पुढची प्रक्रिया काय असेल, न्याय मिळण्यासाठी आता कशा पद्धतीने पुढची वाटचाल करावी लागणार आहे? राज्य सरकारला खरं तर हा विचार करावा लागेल की आता नेमकं त्यांना सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे की नाही। त्यासाठी त्यांना जी निकालाची प्रत आहे त्याची अपेक्षा असेल। या निकालाच्या प्रतीचा संपूर्णपणे अभ्यास केला जाईल आणि त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयात जायचं की नाही जायचं या संदर्भातला विचार आहे तो केला जाईल। मात्र आपण जर या निकालासंदर्भात म्हटलं तर निकालामध्ये जे सरकारी पक्षाने उभे केलेले सगळेच साक्षीदार आहेत त्यांची साक्ष अक्षरशः मुंबई उच्च न्यायालयाने खोडून काढलेली आहे। जे काही पुरावे साक्षीदार यांना सरकारी पक्षाने उभं केलं ते सगळे
त्यांची साक्ष ग्राह्य धरण्याजोगे जाईल इथपर्यंत स्पष्टपणे हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। त्यासोबतच जे काही जप्ती पोलिसांकडून करण्यात आली होती, आरोपींच्या घरातून करण्यात आली होती, त्या सगळ्यावर देखील न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आणि याच आधारावरती मुंबई उच्च न्यायालयाने सगळ्या जे 12 आरोपी आहेत, ज्यातील एकाचा मृत्यू झालेला, तर 11 आरोपींची निर्दोष सुटका केलेली आहे। आता निकालाची प्रत त्यांच्या हाती आल्यानंतर ते नक्कीच कारागृहातून बाहेर येतील। मात्र हा जो क्षण असेल त्यामुळे जे विक्टीम ज्या लोकांनी यामध्ये आपल्या परिजनांना गमावलेलं आहे, जी लोक जखमी झालेली आहेत, त्यांच्यासाठी हे मोठं विदारक दृश्य असेल। कारण आजपर्यंत त्यांना वाटत होतं की त्यांच्यासोबत न्याय झालेला आहे, 12 का होईना पण आरोपींना शिक्षा झालेली आहे। नक्कीच सचिन, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निराशा पदरी आलेली आहे नातेवाईकांच्या, हे अत्यंत खरं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान ही मुंबईच्या लोकलवरची म्हणजे जीवन वाहिनीवरची ही हल्ल्याची घटना नक्की कशी घडलेली होती, त्याच्यानंतर हा खटला कसा चालला होता यावरती आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 11 जुलै 2006ला 7 लोकल ट्रेन्समध्ये बॉम्बस्फोट झाले होते। लोकल ट्रेन्सच्या फर्स्ट क्लासमध्ये बॉम्बस्फोट झाले होते आणि साधारणपणे 11 मिनिटांच्या कालावधीमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते। बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता आणि 700हून अधिक जण जखमी झाले होते। बॉम्ब असलेले प्रेशर कुकर लोकल ट्रेनमध्ये ठेवून स्फोट करण्यात आले असं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं, परंतु आता हेच नाकारलेलं आहे कोर्टाने। खार रोड सांताक्रूज मधल्या स्फोटामध्ये 7, बांद्रा खार रोडच्या स्फोटात 22 जण, जोगेश्वरीच्या स्फोटात 28, माहीम जंक्शनला 43, मीरा रोड भाईंदरमध्ये 31 जण ठार झाले होते। तसंच माटुंगा रोड माहीम दरम्यानच्या स्फोटामध्ये 28 जण आणि बोरिवलीमध्ये सुद्धा स्फोट झालेला होता। पी कारला झालेल्या या स्फोटांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोक मृत्युमुखी पडले। इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांनी हे बॉम्बस्फोट घडवल्याचं तेव्हा एक मत होतं आणि मकोका कोर्टाकडनं सप्टेंबर 2000